टीम फायनल मध्ये प्रवेश केलेल्या चुलण्याच्या संघानं सुद्धा उपस्थित झाले त्यांच्या आणि मागे पूर्ण आपण टीम बघू शकता आणि त्यानंतर माणिकपूर ए संघ देखील दाखल होतोय. फादर अजीज आपल्याला विनंती आपण देखील या. आता दोन टीम मध्ये टॉस केला जातोय. एका बाजूला माणिकपूर ए आणि दुसऱ्या बाजूला पाली संघ. हेड इज द कॉल आणि टेल आलाय. पाली आपण टॉस जिंकलाय आणि त्याने सांगितलं आम्ही नेहमीप्रमाणे बॅटिंग करू, कारण तो विनिंग फॉर्म्युला आहे, सक्सेस फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करतील टीम माणिकपूर ए. दोन्ही टीम आहे. सेमीफायनल नंबर 2 चा मॅच थोड्याच वेळा अगोदर आता सुरू होणार, थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सर्व्हिस यांना एक संधी देऊया आणि येऊया ज्यावेळेला सेमीफायनल दोन्ही टीम माणिकपूर ए आणि दुसऱ्या बाजूला पाली टीम, या दोन मध्ये होईल सेमीफायनल नंबर 2 चा मॅच चालू होतोय. प्रेक्षक हो, शांतता काय, एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या, टाळ्या येऊ द्या, कारण सेमीफायनल नंबर 2 चा मॅच इथे सुरू होतोय. पाली वर्सेस माणिकपूर ए संघ. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. पहिले षटक हाताळण्यासाठी यशमी सज्ज. रियान आणि मुरलीला रेशमी पहिली ओव्हर घेऊन. पहिलाच बॉल, पहिलाच बॉल. बॅट मधनं षटकार आलाय.
मागचा म्हणजे आजच्या दिवसामध्ये सर्व मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जातात, शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत जातात. हाही मॅच आहे. मी मागे बोललो होतो की तो मागचा मॅच फायनल नव्हता, पण फायनलपेक्षा कमी देखील नव्हता. त्यामुळे हा मॅच देखील तितक्याच तन्मयतेने दोन्ही टीम खेळणार आहे. नक्कीच रफ अँड टफ सामने चालू आहेत. पहिल्या चेंडूवर 6 धावेने सुरुवात आहे. चांगली सुरुवात केली. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा, पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की तोच प्रहार, तोच फटका, पुन्हा एकदा ऑनच्या दिशेनं चेंडू सीमारेखा पार. 2 षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत की आम्हाला मागच्या मॅच मध्ये जसं खेळ केला होता, मोठा स्कोर उभा केला होता, तसा स्कोर आताही उभा करायचा आहे तो पालीच्या टीमला. दोन सिक्सर. फिल्डिंग डॉट बॉल. नक्कीच स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फील्ड. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, पहिल्या 3 मध्ये 2 षटकार आलेत. आता डाऊन द ग्राउंड चौकार येणार का, सिंगल येणार का, यावर देखील नजर दिली जाईल. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ यावेळेला हलक्या हाताने पुश केलाय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि ह्या रणनीतीला आता साजेसा खेळ केला जातो. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये 13 धावा टोटल धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे, चांगली फलंदाजी. 2 सलामीवर फलंदाज आहेत. दुसरीकडे कर्णधार स्वतः आहे. नो 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 फिल्डिंग जबा मस्त. वा 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 वा, काय फिल्डिंग आहे. एफर्ट जबरदस्त होता. ज्या एफर्टला टाळ्यांचा गजर दाद देत आहेत, जो एफर्ट लावलाय तो सुंदर खेळ आहे. एफर्ट लावला गेला होता. काय सांगाल या धावलेल्या, या कदाचित या 2-3 रन आहेत ना, विजय आणि पराभवामधलं अंतर कदाचित असते. नक्कीच नक्कीच. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, अगदी जीवाच्या आकांताने आता प्रयत्न केला जातोय. पराकोटींचा प्रयत्न केला जातोय. स्वतःला झोकून दिलं जातंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 15 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला फंबल आहे. जातोय चेंडू थोडासा कुठेतरी हताश आहे, निराश आहे. प्रेक्षक राजा वर्ग यावेळेला सन्नाट आहे. सन्नाट्याचं कारण देखील आहे. एका बाजूला माणिकपूर एचा संघ आता खेळतोय. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, त्याचा फटका तिथे देखील बसलाय. स्कोर जर बघितला तर जाऊन पोहोचलाय तो आता 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसरी रन करता हो. बिग विकेट. मोठा धक्का लागलाय. बऱ्याच वेळेला ऍड येते बघा. त्या ऍड मध्ये काय सांगतात, जोर का झटका धीरे से लगा, लेकिन ये धीरे से नहीं लगा है, ये जोर का झटका जोर से लगा है. जोरात लागलाय. कारण अशी खेळाडू बाद झाले जिने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः धावांचा रतीप टाकलाय, धावांचा पाऊस पडलाय. आणि अशी खेळाडू धाबाद होणं हा दिवाळीच्या अगोदर आलेला बोनस आहे. माणिकपुरेला. नक्कीच माणिकपूर संघासाठी हा बोनस असू शकतोय. रियान सारखी खेळाडू यावेळेला धावचीतच्या रूपानं. गडीबाद पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. धावफलकावर 20 धावा आहेत. एक गडीच्या मोबदल्यामध्ये परत मोठा विकेट आहे. बडी मछली इस बार जाल में फसी है. आणि क्रिस्टिना होत्या तिथे फिल्डिंग, ज्या पद्धतीने मागच्या फिल्डिंग देखील केली होती. आताही थोडस हानात होतो. एका धावेच्या मोहापायी, एका रनच्या मोहापायी त्यांनी त्यांचा मोहरा गमावलाय. 1 धावेचा मोह आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोहरा गमावलाय. म्हणून म्हणता ना ते मराठीमध्ये गाण्या बघता, हे दुनिया माया जाल,
मनवा जाग जरा. हे मायाजाल होतं, एका धावाचं मायाजाल होतं आणि त्या मायाजालमध्ये बसलाय तो संघ. 20 पहिल्यावरचा खेळ संपला. जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण फायनलचा मॅच आपल्याला अजूनही बाकी आहे. म्हणजे आता घड्याला जर बघितलं तर मध्यरात्र जी आहे ती बरोबर होत आले 20 रन. ग्रीनल आहेत बॅटिंगला. ग्रीनलच्या बॅटमधला पहिला सिक्सर. स्टार्ट चांगला करून दिलाय. आता काय झालंय, तो एक धक्का लागला ना त्याच्यात सावरायचं आहे. आपल्या टीमला सावरायचं आहे, थोडं पसरलंय ते आवरायचं आहे आणि टीमला मोठी धावसंख्या उभारायचं आहे. आणि ती उभारण्यासाठी आता त्या प्रकारचा षटकाराने सुरुवात केली. ग्रीनल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय. यावेळेला फक्त आणि फक्त पंचांचा डिसिजन. यस, फेअर डिलिव्हरी आहे, परंतु लगातारचा दुसरा येतोय. लगातारचा दुसरा षटकार. धावफलक खुलताय फुलताय 32. 1.2 चेंडूंचा खेळ. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहे. 32 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्रायकर येईल ग्रीनल. कुठं चेंडू केलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड करते थ्रो करतील. त्यांना सांगता थोडस घाई करायची होती, वेगाने यायचं होतं, स्पीडने यायचं होतं. तोच आलेला होता. प्रेक्षकांचा आवाज बघा कसा आला. जसा फील्ड झाला तसा आवाज आला. इन्व्हॉल्वमेंट आहे. ग्रीनलचा धावा होण्याची संधी होती ती गमावलेत. पण या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली. 2 सिक्सर आल्यात, रन आल्यात. धावा जर बघितल्या धावफलकावरती 33 धावा आतापर्यंत धावफलकावर. चांगली सुरुवात आहे. 1.3 चेंडूंचा खेळ. जवळजवळ 9 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत. नक्कीच रिनलचा विकेट पडलाय, परंतु रायनचा विकेट पडलाय, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय अतिशय प्रभावित करणारा खेळ राहिलाय. 33 आहेत. 33 धावा धावफलकावर. ज्याला पाहिलं निहाळलं आणि सोडून दिलं. पाहिलं निहाळलं आणि सोडून दिलं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. फार रेअरली आहेत असे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. फटका खेळलाय. फिल्डिंग. प्रत्येक आता एक क्षण महत्वाचा आहे. एक रन महत्वाचा आहे. एक बॉल देखील महत्वाचा आहे. 1.5 षटकांचा खेळ. स्कोर झालाय. शेवटचा बॉल आहे. 34. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ. 34 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. आता आरडाओरडा आहे. आता टाळ्या वाजतायत. आता शिटे वाजतायत आणि सोबतीनं आमचा डीजे मॅन देखील सज्ज आहे. वरती 34. चला न्यू बॅट्समन लवकर या. इतका वेळ घालू नका. 34. थँक्यू डीजे. 2 ओव्हर संपल्यात. स्कोर आहे 34. 34. आता काय झालंय पाली टीम साठी. याच्या अगोदर आपण ग्रीनलला बघला, ग्रेनेललाही बघला. अब नये हिरो की तलाश होगी. नवीन हिरोईन पाहिजे. नवा खेळाडू पाहिजे जो आपल्या टीमला जिंकून देईल. पाली टीमला चांगले स्कोर उभा करून देईल. चांगला स्कोर मिळवून देईल. एका बाजूला सॅन्सी आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रोनेडा ॲज अ ओपनर म्हणून आली होती. अजून विकेटवरती आहे, खेळपट्टीवरती आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती जर पाहिलं तर आता स्मिता.
समोर समोर टाकलेला चेंडू षटकार ठोकलाय, म्हणून मी म्हटलं ना प्रोनिल्ड आहे. टाळ्या तिथून मागून आल्यात पालीच्या टीमकडनं, पालीच्या डगआउटमधनं टाळ्यांचा आवाज या सिक्सरसाठी, षटकारासाठी. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार, 2 सिक्सर. जे 2 मोहरे गमावले, 2 विकेट जे गेलेले आहेत त्याची भरपाई तुम्हाला करायची आहे, त्याची रिप्लेसमेंट द्यायची आहे आणि तीच कदाचित प्रोनिल्डा या 2 षटकारानं करते. लगातारचे 2 षटकार येतात. आता येणारे चौकार, ही षटकारासाठी आता सिंगल आहे. आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा यावेळेला झेलची संधी होती. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड आहे. ओल्ड इज गोल्ड आहे. जुनं ते सोनं का म्हटलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि प्युअर गोल्ड आहे. नुसतं गोल्ड नाहीये तर प्युअर गोल्ड आहे. 24 कॅरेटचं सोनं आहे. आता मार्केटमध्ये 22 कॅरेटचं पण आहे, 18 कॅरेटचं पण आहे, असं आहे. पण हे 24 कॅरेट वाला सोनं आहे. 47, 47 रन, 47 धावा धावफलकावरती, स्कोरबोर्ड वरती आहेत. टॅप केला फिल्डिंग. 47, गाडी थांबले 47 वरती. बघा ज्यावेळेला 2 षटकार आले ना त्यावेळेला मॅच थोडीशी थांबवली ती डगआउट मधनं पालीच्या टीम. आता एक चांगला चेंडू आला तर थांबलं मॅच फिल्डिंग करणं. आता थोडासा वेळ गेलाय, तो कोणासाठी चांगला कोणासाठी वाईट, किसके लिए अच्छा किसके लिए बुरा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. 1 रन डिक्लेअर मध्ये. कारण वेळेचं गणित वेगळं आहे. वेळेला वेळ द्या, वेळ सर्व काही बदलते. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. नक्कीच असं म्हटलं जातं ना की काळ आणि वेळ सर्व काही बदलतंय. किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात भी है. मैदानामध्ये असंच काहीसं दृश्य आहे. तिसरं षटक, धावेंना रोख लगावले. यावेळेला पंच 1 हा धावेत आहे. 4+1 अतिरिक्त धाव. नोच्या अतिरिक्त धावेत असताना 4 धावेनं आता धावफलक 53 आहेत. 53 धावा धावफलकावर येत असताना अजून देखील येणारे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे सर. येणारे 7 चेंडू किती धावा. हॅलो प्रोनिला बॅटिंग करते 36 वरती, 36 वरती बॅटिंग करते. टीमचा स्कोर आहे 53. फिल्डिंग चांगली आहे. चांगलं फिल्डिंग केले. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीनं धावा आहेत. 54, 54. आपने सही कहा, किस्मत वाला. मंजिल मिलेगी या ना मिलेगी ये तो किस्मत की बात है. आप कोशिश भी ना करो ये गलत बात है. मिळणार न मिळणार हा नशिबाचा भाग आहे, पण प्रयत्न करत राहणं हा खेळाचा एक भाग आहे. प्रयत्न करत राहायचंय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. स्कोर झालाय 54. 54 धावा धावफलकावर. येणारे 6 चेंडू किती धावा या धावफलकावर लगावतात. चांगला खेळ वैयक्तिक आपण पाहतोय. 13 चेंडू 37 धाव्यांवर खेळते. प्रोनिल्डा पुन्हा एकदा येतोय. हवाई फायर, जातोय चेंडू सीमारेखा पार. षटकारासाठी बाहेर आहे. प्रोनिल्डा ज्या प्रकारची फलंदाजी करते षटकारासाठी बाहेर आहे. वैयक्तिक 43 धाव्यांवर खेळते. काय खेळ केला जातोय. 14 चेंडू 43 धाव्यांची एक संकटमोचक खेळी आतापर्यंत प्रोनिल्डाच्या माध्यमातून. यावेळेला झेल सुटले आणि ज्या वेळेला सर झेल सुटतो ना त्या वेळेला ते कोलकात्याचं ईडन गार्डनचं मैदान आठवत आहे. म्हणजे अवघ्या 6 धाव्यांवर द हिट मॅच रोहित शर्मांचं झेल सुटला होता. आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावेंचा एक जागतिक विक्रम. म्हणजे ज्या वेळेला झेल सुटतो त्या वेळेला फलंदाज एक रंग उधळताना नक्कीच पाहायला मिळतोय. बघूया ज्या मिळालेल्या जीवनदानाचा किती फायदा उचलला जातोय. संघाची धावसंख्या 61, 61 रन आहेत. स्कोर अजून एक सिक्सर. षटकार आहे. या षटकारानं धावा झाल्या धावफलकावरती 67 आहेत. 3 चेंडू आहेत. मागचा खेळ पाहिला पण मागच्या मॅच मध्ये 74 धावा झाल्या होत्या. 75चा पाठलाग माणिकपूर बीला करायचा होता.
आता हा मॅच पण त्याच दिशेने चाललाय. 67 67 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 3 येतील, 3 मध्ये 4 येतील, 3 मध्ये 5 येतील, 3 मध्ये कदाचित 3ही येणार नाही, असंही होऊ शकेल. 3 बॉल बाकी आहेत. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा आहेत आणि क्रिकेट हे सर्व काही दाखवतं. क्रिकेटच्या खेळामध्ये बराच वेळा आपण पाहतो कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघतात आणि ह्याच खेळामध्ये कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा निघत नाही. म्हणूनच क्रिकेटचा खेळ ना भूतो ना भविष्य अनिश्चिततेचा खेळ म्हणून ह्या क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आता 68 आहे. 68 धावा धावफलकावर अजून येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूचा 44 वरती प्रोनिल्डा बॅटिंग करते. 44 एक चौकार, एक बाउंड्री, एक बाउंड्री. 48 वरती प्रोनिल्डा पोहोचले. अर्धशतक येतंय का बघूया. मागचं 250 पाहिले आपण क्रिसच्या बॅटमधनं. टीमची स्कोर आहे 72 आणि प्रोनिल्डा खेळते 48 वरती. 48 वरती खेळते. उत्सुकता 30 आहे. संघाची धावसंख्या 72 आहे. इथून 76 होऊ शकते, 74 होऊ शकते, 73 होऊ शकते. इथून प्रोनिल्डाचं अर्धशतक देखील होऊ शकतं. बघूयात. सर्व शक्यता आहेत. सर्व काही शक्य आहे. सर्व काही शक्य आहे. शक्य 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 शक्य. 50 प्रोनिल्डा बॅट वर करा. 50 आहे तुमचं. अर्धशतक आहे. अर्धशतक तुम्ही ठोकले. 51 धावा केल्यात आणि या चेंडूवरती 3 आहेत. किती आहेत रन? 3 रन. पुन्हा एकदा स्कोर किती झालाय? 75. पहिला 74, आता 75. जे मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय अनेक प्रेक्षक राजा वर्ग जणू काही समुद्राला उधाण आले की काय त्या प्रकारचा प्रेक्षक राजा वर्ग घड्याळात जवळजवळ आपण पाहायला गेले तर 12:10 झाल्यात. परंतु प्रेक्षक राजा वर्ग हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि असं म्हटलं जातं ना, क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे आणि हे पहिलं प्रेम पाहण्यासाठी अनेक जण ह्या मैदानात आज आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आपण पाहतोय. एक 76 धावेंचं लक्ष अनेक मायबाप प्रेक्षक आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. नक्कीच अगदी
घड्याळात आपण पाहायला गेलं तर 12 वाजून गेलेत. 12 वाजून जवळजवळ 10 मिनिटांचा अवधी झालाय, परंतु ही प्रेक्षकांची गर्दी हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. खरं पाहायला गेलं तर सेंट मायकल चर्च माणिकपूर आयोजित वेल्सपून कप 2025 इंटर पॅरिस वुमॅन कप ह्या स्पर्धेचं हे आकर्षण आहे, ह्या स्पर्धेवरचं प्रेम आहे, ह्या स्पर्धेचं आज आपण पाहतोय त्या प्रकारचं आयोजन आहे, नियोजन आहे. अगदी प्रेमात पडणारी आणि आठवणीत राहणारी अशी ती स्पर्धा आहे. येणारे 76 धावांचं लक्ष हे धावफलकावर आहे. असं म्हटलं जातं ना, अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं, कारण सुंदर धबधबा पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचं सूत्र असू शकतोय. आता संघर्ष करावा लागेल, आता लढावं लागेल, आता त्या लढण्यासाठी त्या पराकोटीचा हा प्रयत्न करावा लागेल. 76 टार्गेट आहे. सामन्याला सुरुवात होते. पंच लेट्स प्लेचा इशारा देतात. कोणता संघ आता ग्रँड फिनालेच्या दिशेनं येणार यासाठी ती चुरशीची लढत. बडी मछली जाल में फसी है. पहिल्या चेंडूवर रश्मी आता गोल्डन डकची शिकार बनले. काय सुरुवात, याच्यापेक्षा ड्रीम सुरुवात नसेल, याच्यापेक्षा चांगली सुरुवात नसेल. आणि याच्या अगोदर ज्यावेळेला 4 टीम आल्या होत्या तेव्हा काही प्रेडिक्शन केलं होतं की फायनल कोणामध्ये येणार, फायनल कोण घेऊन जाणार, फायनलच्या टीम 2 कडा काही प्रेडिक्शन होतं. कदाचित आता तो प्रवास चालू आहे ना टुर्नामेंटचा, त्या प्रेडिक्शनच्या दिशेने चाललाय की फायनलमध्ये कोण येणार. एक सुलना संघ फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता पाली टीम आहे. जरी एक गडी बाद झाला तरी माणिकपूर याला दाखवावं लागणार, हम भी कुछ कम नाही आहे, आम्ही काही कमी नाही आहोत, आम्ही इथे आलोय. भले आमच्या प्रमुख फलंदाज बाद झालाय. कदाचित जी कामगिरी पालीच्या रिनलच्या बाद झाल्यानंतर जसं आपण पाहिली होती फ्रोनिलाच्या, तशी कामगिरी आता एखाद्या खेळाडू करावी लागणार. सेम टू सेम ॲज इट इज. नक्कीच रिनाल देखील धावचीच्या रूपाने बाद झाली होती, स्वस्तात गमावली होती, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे फलंदाजी राहिली त्याच प्रकारची फलंदाजी आता करावी लागेल. कॅन्डू वृत्तीनं आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ हा दर्शवावा लागेल. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 12 धावा. सुरुवात चांगली आहे. नक्कीच रश्मी गोल्डन डकचा शिकार स्वस्तात गमावली, परंतु त्यानंतर आता सुरुवात ही झाली. आता एक्सेलेटरवर पाय दिलाय, आता गाडी एक्सेलेट केली जाते, गाडी टॉप गिअर मध्ये चालते. चला गिअर चेंज केलाय. एक चांगला ड्रायव्हर होतो, योग्य वेळेला गिअर चेंज करतो. हा गिअर चेंज झालाय, बघूया वेग वाढवण्याचा प्रयत्न. नो बॉल, नो बॉल, नो. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. येणार पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 14 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात आहे. झेल टिपला होता, चांगल्यारीत्या चांगलं फील्ड केलं होतं, परंतु लक फॅक्टर म्हणावं लागेल. 9 चेंडू होता आणि त्या 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना आता आमचा मुन्ना दर्शवतोय पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 14 धावा धावफलकावर आहेत. अगदी जमिनीला जणू काही गुदगुळ्या करत गेलेला हा चेंडू आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. 15 धावा. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे. 76 धावांचं लक्ष एक नक्कीच भलं मोठं आव्हान आहे, परंतु त्या प्रकारची सुरुवात आहे.
स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 16 रन 16 धावा धावल का शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू, पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. एक चौकार 2 रन विकेट, तिन्हीची अपेक्षा आहे. तिन्ही मध्ये काही येते बघूया. विकेट येतोय, डॉट बॉल येतोय, 2 रन 4 रन 1 रन. डी झोन मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 17 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. पाठलाग करायचा आहे तो जवळपास आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 59 रन करायचे आहेत. 76 धावांचं लक्ष्य आहे. 76 धावांचं लक्ष्य इथे गाठायचं आहे. नक्कीच पहिल्या चेंडूचा खेळ ज्या ठिकाणी 17 धावा या धावफलकावर येत आहेत, मुमकिन आहे लेकिन नामुमकिन नाहीये. असं म्हटलं जातं ना की सिंह ज्या जागी बसतो त्या जागी सिंहासन तयार होते. म्हणूनच तुम्ही कधीही सिंहासनाच्या पाठी लागू नका. तुम्ही स्वतःला सिंह बनवा, म्हणजे ज्या ठिकाणी जाल तिथे सिंहासन तयार होईल. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु त्या ठेवलेल्या नावाचा हा ब्रँड बनवता यायला पाहिजे. आणि हा ब्रँड आतापर्यंत माणिकपूर एचा संघ त्या प्रकारची लढा आतापर्यंत चांगला खेळ हा दिलाय. 1+1 2 धावा पुन्हा एकदा धावफलकात ऍड आहेत. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 19 धावा पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 19 धावा धावफलकावर आहेत. लक्ष धावफलकावर येणारे 24 चेंडू, 76 धावांचं लक्ष आहे, परंतु पंचांचं डिसिजन आता चेंडू नो बॉल होता. पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू चाललाय बॉल लाईनच्या बाहेर. षटकार, सिक्सर. आव्हान मोठं आहे. आव्हान थोडस जे पाहिलं तर पहिल्या विकेट गेल्यानंतर जी जबाबदारी घ्यायची आहे ती जबाबदारी इथे स्वीकारली जाते. षटकारानं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 25. नक्कीच 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 25 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा थोडासा फ्लाईट दिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगल्यारीत्या चेंडूला गॅदर केला जातोय. सिंगल धावेने धावफलक, पुन्हा एकदा धावफलकात 26. 1.2 चेंडूंचा खेळ. मॅचचं इक्वेशन या वेळेला आपण पाहायला गेलं तर नक्कीच येणारे 16 चेंडू अजून देखील 50 धावा या धावफलकावर लगावायचे. 16 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. फायनलचा मॅच अजूनही बाकी आहे. मध्यरात्र उलटून गेले. संडे नंतर मंडे स्टार्ट झालाय, त्याच्यामुळे घड्याळावरती देखील नजर असू द्या. सिक्सर स्कोर जाऊन पोहोचलाय. सिक्सर न 32. 32. आता चेंडू होता हलक्या हाताने खेळलाय. चेंडू जोपर्यंत बॅकअप होतं तिथे पाठीमागे जर पाहिलं तर 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 33 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅचचा कदाचित पुन्हा एकदा ती मॅच चालू व्हावी की काय असं वाटते, कारण मागचा मॅच पण असाच चालला होता. स्कोरबोर्ड 33. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 33 धावा धावफलकावर येत असताना या वेळेला काय प्रयत्न होता परंतु वनडे सिंगल धावफलकामध्ये ऍड होत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. 34. 34 धावा या आतापर्यंत पहिल्या 11 चेंडू मध्ये. येणारे 13 चेंडू अजून देखील 42 धावा या धावफलकावर लगावायचे. 42 अजून देखील ह्या गरजेचे असतील.
पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साह्याने खेळला जातोय. सिंगल धावेवर समाधान. येस, नोचा कॉल परफेक्ट वेळीला येतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 35 धावा ह्या धावफलकावर येतात. दोन्हीचं इक्वेशन जर पाहिलं, समीकरण पाहिलं तर जवळपास सारखंच आहे. धावा झाल्यात 35, 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू 41 धावा, 12 बॉल 41 रन रिक्वायर्ड. वरती बॅटिंग करतायत ते अनेस्का आणि क्रिसिल्डा आहेत, ते 11 वरती बॅटिंग करतायत. 12-41. चेंडू 41 धावा. जर 12 चेंडूचा उल्लेख केला, एक 4 षटकार, त्याच्यानंतर ज्या चेंडूवरची 1-2 चौकार, जर त्याच क्रमाने गेले जाणार. परंतु मागच्या काही सामन्यांमध्ये आपण जर बघितलं, नंतर स्कोर थोडासा कमी होतो. स्कोर 35 मागे जसं 38 झाले होते, 37 पाहिजे होत्या 12 मध्ये, आता 12 मध्ये 41 रन करायचे. व्हाईट बॉल, पहिला चेंडू व्हाईट बॉल. डॉट बॉल. एक चेंडून बघा जसा फील्ड केला जातोय तसं आता एक चेंडू आता समीकरण बदलते, चेंज होते. येणारा निर्धाव चेंडू प्रेशर असेल, परंतु तो प्रेशर रिलीज करणारा आता येतोय षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय, लगातारचा दुसरा आहे. धावफलक फुलताय 48 धावा ह्या धावफलकावर आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ, 9-28चं समीकरण आहे. येणारे 9 चेंडू 28 धावा अजून देखील धावफलकावर लागावायचे. फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडेसे कुठेतरी चेंजेस केले जात आहेत का, यावर देखील नजर दिली जाईल. 9-28 आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. नक्कीच रश्मी सारखी खेळाडू गोल्डन डकचा शिकार बनली सर, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा खेळ, ज्या प्रकारची जिम्मेदारी आतापर्यंत 2 खेळाडूंना सांभाळ अतिशय वाख्याने योग्य. दोन्हीची कामगिरी जबरदस्त आहे. कारण एक महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर कदाचित स्कोरबोर्ड कमी राहिला असता, पण चांगली पार्टनरशिप बीट झाले या दोन्ही खेळाडूमध्ये. अजून एक आकोटाप्याचा चेंडू होता, झेल कॅच. सेल्सियन टिपला झेल. विकेट. जसा मॅच मागचा आपण 9 चेंडू 24चा मॅच पाहिला होता, आता 9 चेंडू आणि धावा करायच्या त्या 28. 8 चेंडू आणि 28. 8 चेंडू 28. आठ 28चं समीकरण. अजून एक गडी. आतापर्यंत जो संकटमोची खेळ करत होता तो खेळाडू यावेळेला डगआउटच्या दिशेने जातोय. चांगला फटका आहे. प्रयत्न चांगला होता, परंतु जो सन्नाटा होता ना, तो आता टाळ्या वाजतायत, आता शिट्ट्या वाजतात, आता आरडाओरडा होतोय. पुन्हा एकदा मॅच जिवंत झाले. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 52. 24 रन पाहिजे. 7 चेंडू 24, 7 बॉल 24. एक चौकार आलाय. काय सांगितलं की ये दिल मागे मोहर. अजून एक 4. ये दिल मागे. फिल्डिंग चांगली आहे, पण कदाचित पहिल्या प्रयत्नामध्ये कदाचित स्टंपला लागला नसावा असा पंचांचं मन आहे. त्याकरता आता कहाणी 6 चेंडू 23. 6-21चे 2 मॅच बघितले आपण, आता 6-23चा मॅच आहे. 6 चेंडू 23. ग्रेनाला शेवटची ओव्हर, शेवटचं षटक घेऊन येतील.
6 बॉल 23 लिनेत स्ट्रायकर एंडला. नक्कीच येणारे 6-6-23 पहिला षटकार येणार का? एखादा निर्धाव, पुन्हा एकदा प्रेशर आहे, पुन्हा एकदा दबाव आहे, पुन्हा एकदा त्या दबाव मध्ये येत आहे. कुछ लोक दबाव में निखरते तो कुछ लोक बिखरते. आता काय घडणार? ती येणारी आता काय वेळ दर्शवेल. असं म्हटलं जाताना क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशालाही पर्याय नाही. आतापर्यंत कष्ट केलेत, आतापर्यंत लढले, परंतु येथून येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. धावफलक प्रयत्न आहे. आता पंचांचं डिसिजन काय आहे? अतिशय स्वतःला झोकून दिलं होतं. काय फिल्डिंग झाले, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. भले त्या अंगाला थोडीशी माती लागली, टी शर्ट खराब झाला, पण तेव्हा सर कुछ अच्छा होता है, दाग लगते तो दाग अच्छे है, त्याच्यामुळे तो आहे प्रयत्न तो होता. अगर दाग लगते तो ठीक है, कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे है, तसा हा खेळ आहे. आता स्कोर बघूया. 60 बरोबर ना? 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 16. अजून एक सिक्सर. एनएसचा 34 वर खेळते, 34 वर बॅट. 3 चेंडू 10 धावा. सर आतापर्यंत 2 षटकार आलेत. आता डाऊन द ग्राउंड खेळायचं, आता चौकारांची आतिषबाजी करायची. 2 षटकार येतात. 3-10 आहे धावफलकावर 66. 66 धावा धावफलकावर आहेत. येणारे 3 चेंडू 10 धावा, अर्थातच 2 चौकार आणि त्यानंतर 2 धावा देखील गरजेचे असतील. कंपल्सरी चेस आहे. कोणता संघ आता फायनलच्या दिशेनं आपलं वाटचाल करतोय? क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं, कुठेतरी चेंजेस केले जातात. वेळ घेतला जातोय. 3-10 10 का दम खम. एक रन. 2 चेंडू 2 बॉल 2 चेंडू 9 धावांची आवश्यक. काहीतरी वेगळं इथे घडलं तर संधी आहे. ग्रीनल लिनेत स्ट्रायकर एंडला. लिनेत आहे स्ट्रायकर एंडला. बॉलिंग मार्क वरती ग्रीनल. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. वाईड बॉल वाईड. असा मॅच टाईट, त्याच्यामध्ये वाईड. 2-8 दोन टीमची पडले गाठ. कोणाची लागणार वाट आणि कोण शोधणार विजयाची वाट? एखादा चौकार आता पहिला येणार का यावर नजर दिली जाते. मित्रांनो, क्षेत्र कोणते असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशालाही पर्याय नाही. पंचांचा बोट आता हवेत आहे. अर्थातच येणारे एक चेंडू आता 7 धावा धावफलकावर लागावायचे. 2 षटकार आल्यात. सामना कंपल्सरी चेस आहे. अर्थातच आता येणारा एखादा 9 वर येणारा चौकार पुन्हा एकदा सामना जिवंत करणार का, यावर देखील नजर दिली जाईल. येणारे 1 चेंडूंचा खेळ बाकी. 1-7 इक्वेशन आहे. मागचा मॅच पण असाच होता. 1-7 होता. 1-7. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे.
चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. सर्वांच्या नजर आहेत. बघूया इंटर पॅरिश वुमन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ, दुसरा फटका खेळलाय जरूर. फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम पाली संघ इंटू द फायनल. अमित वाज प्लेयर ऑफ द मॅच मेडल देण्यासाठी पुढे यायचे. अमित वाज आहेत का? अमित वाज या. प्लेयर ऑफ द मॅच बघूया. वुमेन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातील गेम चेंजर खेळाडू प्लेयर. सेमीफायनल नंबर 2चा थरार आपण अनुभवलेला होता. आणि प्लेयर ऑफ द मॅच आहे प्रोनेल्डा. 50 जिने केल्यात, 50 धावा अर्धशतक जिने केले आहे या मागच्या मॅच मध्ये. अमित वाज आहेत. टाळ्या येऊ द्या पाली टीम, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. अभिनंदन तुझं, कारण आता फायनल मध्ये, थँक्यू डीजे, फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. सेमीफायनलचा मॅच होता, महत्वाचा मॅच होता आणि तुमचा प्रमुख बॅट्समन आउट झाला होता. मग त्यावेळेला कसं स्वतःला समजावत होती की आता जबाबदारी तुझ्यावरती आहे? असं काय नाही आहे की म्हणजे रियान जरी आउट झाली तरी माझी चुकीमुळे होती ती, पण तरी तिने मला बॅक केला अँड एव्हरीवन वॉज सपोर्टिंग की तू करू शकते अँड थ्रू आउट दी अदर स्ट्राईक अँड मला दुसऱ्यांची पण हेल्प भेटत होती. अँड बॉलिंग साईडमध्ये पण पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतली आणि फिल्डिंग एवढी चांगली केली. आय थँक माय टीम, आय थँक माय पेरेंट्स अँड आय थँक गॉड. थँक्यू खरंच पुन्हा एकदा अभिनंदन आहे तुझं. तिने सांगितलं बरे माझ्या चुकीनं माझा प्रमुख फलंदाज बाद झाला, आऊट झाला, पण त्याची भरपाई त्या अर्धशतकाने केले. त्या 50 तिनं त्याची भरपाई केली. त्याच्यामुळे फायनल मध्ये प्रवेश करणारे 2 संघ, एका बाजूला चुळणा आणि दुसऱ्या बाजूला टीम पाली. प्रेक्षकांना विनंती आहे, खास करून ऑर्गनायझिंग टीम कडनं प्रेक्षक हो तुम्हाला विनंती आहे, कारण फायनलचा मॅच आता थोड्याच वेळात सुरू होतोय, त्याकरता फायनलच्या मॅचचा आस्वाद पण घ्या. भले माणिकपूरची टीम क्वालिफाय होऊ शकली नाही, फायनलला पोहोचू शकले नाही, पण चांगलं क्रिकेट सर्वांनी दाखवलेत. त्यामुळे फायनल इथे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रेक्षक हो आपल्याला विनंती आहे आपण मैदानावरती थांबा. चला दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही टीम या, सुलना टीम आणि पाली. पाली टीम आणि सुलना टीम.
थांबा दोन्ही फायनलिस्ट टीम पाली टीम कॅप्टन आपल्या टीमला घेऊन या. टॉस करा आणि 5 मिनिट आपण वेळ घेऊया कारण पाली टीम पाली टीम दाखल होते. चुलना टीम रेडी आहे. पाहुणे देखील रेडी आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण देखील रेडी व्हा. जास्त वेळ न जाता आपण फायनलच्या
मॅच जो सुरू करणं गरजेचं आहे. सर्व कमिटी मेंबर आपण देखील या. फादर फ्लॉरेन्स आपल्याला विनंती आपण देखील या. फादर फ्लॉरेन्स आपल्याला विनंती आपण देखील या. सेंट मायकल चर्च माणिकपूर प्रेझेंट इंटर पॅरिश वुमेन क्रिकेट टुर्नामेंट 2025 अर्थात वेल्सपन कप 2025 चा फायनल अंतिम सामना ज्याची सुरुवात आता थोड्याच वेळात होते. दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया. त्यांच्या जोडीनं आपण बघितलं तर मान्यवर देखील आहेत आणि दोन्ही टीम एका बाजूला चुळणा दुसऱ्या बाजूला पाली एंटर करतात. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया स्वागत. टीम चुळणा आणि टीम पाली या दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया. आपण देखील या. फायनलिस्ट आहेत या इंटर पॅरिस वुमेन क्रिकेट टुर्नामेंट 2025 च्या फायनलिस्ट चुळणा टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम पाली. हा फायनलचा मॅच आहे. मान्यवर जोडीला आहे त्याच्या सोबत संपूर्ण मॅनेजमेंट टीम ऑर्गनायझिंग टीम आपण देखील या. सर्व जे आयोजक समिती आहे इन्वा